जीवनदान भेटलं असेल कारण की नक्कीच लाईनच्या आतमध्ये मात्र पोहोचल्यानंतर मात्र तिसऱ्या पंचाची मात्र एक नोंद घेताना कालच्या दिवसामध्ये उमेश किरारी यांनी मात्र अतिशय मात्र देखील फटके मारले होते, रिव्हर्स फटके टॅन केले होते आणि त्यानंतर आपण बघतो की एक धाव बघायला भेटते. थोडंसं मात्र फ्रंट फुटला मात्र हा चेंडू मात्र खेळलेला होता, टायमिंग मिस झाला होता आणि मिस टायमिंग त्यानंतर पॉईंटच्या डोक्यावर मात्र चेंडूला खेळून काढले एक धाव. एक धाव बघायला भेटते. समोरच्या बाजूला फलंदाज तयार आहे, नवीन फलंदाज शॉटची पलपटक्याच्या पाठीमागे पॉवर प्ले चालू आहे. खाली स्थानामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, वा जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण केल्यानंतर बघायचं की तिसरी धाव आरामामध्ये पूर्ण केली जाईल कारण की एक धाव तर मात्र वाचवली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती आपण बघणार आहोत की या ठिकाणी 14 धावसंख्या आमचे स्कोर, 15 धावसंख्या आमचे स्कोर. आम्हाला सांगतात की गौरव करतोय गोलंदाजी, गौरव करतोय मात्र स्कोरिंगचं मात्र कार्य आणि त्याला मात्र नक्कीच गोलंदाजी मात्र भूमिका समानामध्ये जो गोलंदाज आहे तो गोपी किशन. जबरदस्त चांगला चेंडू, यावेळेस चेंडूला मात्र मागे ठेवला कारण की फलंदाज परेश हा फुल फॉर्म मध्ये खेळताना आपल्याला बघायला भेटतोय आणि फुल फॉर्म मध्ये खेळताना बघायला भेटल्यानंतर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फलकावरती 15 धावसंख्या आहे. युट्यूबची ही स्पर्धा आपण बघतोय ना की जी चॅनल आहे अतिशय एक नंबरचं मात्र चॅनल आणि त्या चॅनलवरती बघणार आहोत की चोमुख चषक 2021. बघतोय बॅटची कडा होती, साऊथचा विकेट किपर मात्र त्या ठिकाणी मात्र लँड झाला होता चेंडू झेलण्यासाठी, परंतु यश झालं नाही. त्या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक. चुकीला माफी नसते कारण की नक्कीच मोठ्या खेळाडूला मात्र चुकी देणं मात्र गरजेचं नसतं कारण की या ठिकाणी मात्र जो फलंदाज अतिशय एक आपला आत्मविश्वास मात्र ज्या पाठीमागे आहे, स्वतःच्या आत्मविश्वासावरती खेळतोय, त्याच्या मनगटामध्ये मात्र जी ताकद आहे षटकार चौकार मारण्याची, हाच तो परेश एक मजबूत कडी लीड कॅटी व्हेरिएशन मध्ये चेंडू टाकलं होतंय. जबरदस्त अशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली होती ती पंडित यांची. कासरपडा संघासमोर खेळताना पंडित या गोलंदाजीने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने जी गोलंदाजी चालू आहे, जबरदस्त गोलंदाजी, रिव्हर्स फटका अतिशय चांगला हुशार मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र समोरून जातोय. षटक क्रमांक 3, षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 15 धावसंख्या आणि एक फलंदाज बाद झालेला आहे, शून्यामधून निर्मिती, परंतु पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, या षटकामध्ये केवळ मात्र 4 धावा दिलेल्या आहेत आणि लाजबाब गोलंदाजी. धावसंख्या 15 आपण बघतोय या ठिकाणी आणि त्यानंतर जाऊया थेट सामन्याकडे. तिसरं षटक चालू आहे या ठिकाणी. बघतोय की हवेमध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक बघायचं की गोपी यांनी मात्र झेल सांडलेला आहे आणि गोपी यांनी मात्र झेल सांडल्यानंतर बघायचं की त्या ठिकाणी मात्र एकच धाव बघायला भेटते. निसर्गरूपी वातावरण सहारा बॉयज क्रिकेट क्लब चौमुखी यांच्या सौजन्यामध्ये भरवण्यात ह्या स्पर्धा युट्यूबला ही स्पर्धा बघायला भेटते आणि अनेक मोठे मान्यवर मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मी झालेल्या सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. परीक्षेला जीवनदान दिलं होतं आणि परीक्षेला जीवनदान दिल्यानंतर मात्र याच ठिकाणी आपण बघतो की एक धाव बघायला भेटते. एके धावनंतर फलकावरती धावसंख्या होती ती 17 धावसंख्या. या ठिकाणी आपण मात्र बघतो की गोकुळ भाऊ झिरवा यांचं मात्र नक्कीच आमच्या मंचावरती मात्र आगमन होते. सिंगा ग्रामपंचायतचे मात्र सरपंच हिरामनजी यांचे सुद्धा मात्र आमच्या मंचावरती मात्र आगमन होते. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि कोहोरचे सरपंच गिरीश भाऊ हे सुद्धा मात्र या आमच्या मंचावरती मात्र आसन ग्रहण केलेलं आहे, त्यांचा मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि नामदेव भोये यांचं सुद्धा मात्र आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय.
भाऊ भोई हे सुद्धा मात्र आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत. सुरेश भाऊ पिंडा साहेब यांच्या सौजन्याने मात्र ही स्पर्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये युट्यूब लाईव्हची स्पर्धा मात्र बघायला भेटते आणि त्याच अनुषंगाने मात्र आज या ठिकाणी मात्र मंचावरती मात्र उपस्थित झाल्यामध्ये सर्व मानवांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सातसुरांची सरगम गाऊ सुस्वागतम मनमती यांचे तेज घेऊन मात्र प्रेम रंगाची रांगोळी काढून या क्रिकेटच्या खेळाच्या मैदानावरती मात्र आमच्या मंचावरती मात्र विराजमान झालेल्या प्रमुख अतिथी पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतोय शब्द सुनणार नाही. या ठिकाणी 19 धावसंख्या आपण बघायचं की नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिरवा साहेब यांच्याबद्दल सुपुत्र या ठिकाणी नक्कीच आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण मात्र बघणार आहोत की चांगला फटका लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि लॉंगांच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू जात असताना फलकावरती धावसंख्या झाली 20 धावसंख्या. कारण की सामना चालू आहे तो शिंदे विरुद्ध सामना चालतो हरवीपाडा यांच्यामध्ये की झाडाने झाडपण जपायचं फुलाने फुलपण जपायचं माणसाने माणुसकी पण जपायचं आणि खेळाडू वर्गाने खेळाडू वृत्ती जपायची. तीच खेळाडू वृत्ती मात्र जपण्यासाठी आणि अनेक मान्यवरांच्या मात्र उपस्थितीत मात्र ही स्पर्धा मात्र संपन्न होते. आज आपण मात्र बघतोय स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये शेवटी मात्र फलंदाज राहतोय हरवीरपाडा संघाला मात्र एक मोठा झटका बघायला भेटतोय परीक्षेच्या स्वरूपामध्ये. आणि बघायचं की थेट पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी आमचे कॅमेरामॅन यांना आमची विनंती असेल की या ठिकाणी मात्र कॅमेरा मात्र फिरवायचा आहे. अभिनंदन कॅमेरामॅनचं पुनर्वर्धन या ठिकाणी कॅमेरामॅनचं कार्य करताना. तर मात्र जिरवा साहेब यांच्यामध्ये सुपुत्र त्यांचे मात्र सहर्ष स्वागत करताना या ठिकाणी आपण बघतोय की मान्य श्री सुरेश भाऊ पिन्ना साहेब यांच्यामध्ये सुपस्थित मात्र त्यांचा हा एक गुण गौरव केला जातोय. आणि त्यानंतर मात्र उपस्थित मात्र मंचावरती सरपंच शिंदे ग्रामपंचायतचे सरपंच हिरामन साहेब यांचं सुद्धा मात्र सहर्ष स्वागत केलं जाईल. आज पहिल्यांदा प्रथम मात्र या मात्र भेट दिलेली आहे आणि पहिल्या प्रथम मात्र भेट दिल्यानंतर मात्र त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. कारण की जबरदस्त फलकावरती धावसंख्या आहे ते आपण बघतोय की 20 धावसंख्या. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती आणि कोहोर एक मोठी ग्रामपंचायत कोहोर ग्रामपंचायतचे मात्र नक्कीच सरपंच कालच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याच खेळाडूंनी याच मैदानावरती मात्र अतिशय मात्र लाजबाब मात्र परफॉर्मन्स केला आणि लाजबाब परफॉर्मन्स करताना मात्र नक्कीच अंतिम 5 मध्ये मात्र कोहोर संघ सुद्धा मात्र पोहोचला आहे. आणि नामदेव भोई यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमचे सुरेश भाऊ पिन्ना साहेबांना का नाही साहेबांच्या सुपस्थितीत मात्र हा या ठिकाणी मात्र गुण गौरव मात्र संपन्न चालू आहे. कारण की आलेल्या सर्व मानवांचा मी शब्द सुनांनी मात्र सहर्ष स्वागत करतोय की देणार आणि देत जावं घेणार आणि घेत जावं आणि देता देता घेणाऱ्याचे मात्र एक दिवशी हात घ्यावेत. आपल्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये पेठ तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पहिला प्रथम मात्र ही युट्यूबची लाईव्ह स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. थेट जाऊया सामन्याकडे. पहले 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर बनता हुआ 20 रन 1 विकेट के नुकसान पर 2 विकेट के नुकसान पर गोभी फिर से आते हुए गेंदबाजी करने के लिए सामने नए बल्लेबाज मैदान के अंदर हरवीरपाड़ा टीम की से पहले की छोटी गेंद के साथ खिलाड़ी को तैयार किया टेकन क्या अच्छा और सिंधे टीम के यहाँ पर जो सवाल थे कि काफी खुश नजर आते हुए फ्लैट हिट के साथ गेंद को निकाल कर खेला था तारा मंडल के गेंद के बाद इस गेंद को मतलब खेलना चाहते फिलहाल फ्लैट हिट के साथ कोई भी गलती नहीं की और आसमान से गिरे खजूर पे अटकी क्योंकि जोड़ने वालों को मान मिलना है तोड़ने वालों को अपमान मिलता है जो सबको ज्यादा खुशियां बांट सके उसको सम्मान मिलता है सम्मान देने वाली टूर्नामेंट कहता कि सिकंदर हाथ के आगे नहीं झुकता है तारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है गिरते हजार दरिया पर कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है ये दरिया गिरेगा भाई और सिंधे टीम क्या लाजवाब परफॉर्मेंस या आया राजा गया राजा कहा राजा भोजपुरी कहा मिलेगी गंगो तेरी 100 सोनार की 1 लहर की चलते गाड़ी का नाम मजनू लाजवाब यहाँ पर गेंदबाजी का नजारा पेश किया है ना कि तो कमान को ना निकालो तलवार को गर्व ही मुकाबिल तो इस गेंदबाज को संभाल लीजिए गोपी जैसे गेंदबाज को एक सीनियरिटी यहाँ पर दिखा रही और ग्राम पंचायत के सरपंच साहब यहाँ पर बिल्कुल तैयारी में उनको भी काफी खुश नजर आते हुए बिल्कुल उनके चेहरे के ऊपर मतलब मायूसी छा गई थी लेकिन अब जैसे विकेट निकल गया तो सर बिल्कुल खुशियां का माहौल बनता हुआ गोपी पहली गेंद के ऊपर विकेट चटकाया नहीं बल्लेबाज मैदान के अंदर बारू ज्ञानेश्वर और बाल की जोड़ी मैदान के अंदर लेफ्ट हैंडर के बल्लेबाज लेफ्ट हैंडर के गेंदबाज करने तैयार है मिड विकेट तैयार है मिरान तैयार है और मिरान तैयार होने की वजह से ओवर की इस बार दूसरी गेंद ऑप्शन पर तीसरे जगह बना कर ओह माय गॉड और गेंद के सामने खिलाड़ी भी तैयार थे लेकिन नहीं जज कर पाएंगे इस गेंद को 8 ओवर का गेम और 8 ओवर की गेम में अब तक तो चौथा ओवर का खेल चालू होता हुआ 4 गेंदें शेष ये दुनिया मानती है जोर वाले को कोई नहीं मानता कमजोर को शेर तो शेर कौन बनेगा बब्बर शेर कल जंगल में मोर ना किसने देखा लेकिन भाई आज के दिन में जिस तरह से मतलब यहाँ पर जो मोटिवेशन नजर आती हुई सिंधे टीम की ओर से लाजवाब गेंदबाजी
तैयारी में बल्लेबाज बालू सामने पेश किया, सामने पेश करने की वजह से कवर क्षेत्र की ओर से हल्के हाथों के साथ इस गेंद को पेश करने की वजह से जाना चाहेंगे क्या दूसरे रन नहीं, एक ही रन के साथ संतुष्ट। मान्य श्री सोमनाथ यादव यहां पर पधारे हैं, इनका भी तहे दिल के साथ बड़े दिल के साथ हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा। सोमनाथ यादव चौमुख क्रिकेट क्लब इनके माध्यम के साथ एक बड़ी टुल्ला में 3 गेंदे शेष। तांदराची बारी जीवला तांदरी, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा। खिलाड़ी सामने लेकिन सरका पर से तारा मंडल के बाहर गेंद को भेजा दिया 6 रन के लिए। सोच सरार की एक लाहौर की, वाह। स्कोर बनता हुआ 28 रन। अजय कुमार जहां भी रहेंगे कमेंट बूथ में संपर्क कीजिए। अजय कुमार जहां पर रहेंगे कमेंट बूथ में संपर्क कीजिए। 28 ये स्कोर, 2 गेंदे शेष। अजय कुमार जहां पर रहेंगे कमेंट बूथ में संपर्क कीजिए। अजय कुमार कमाल का क्रिकेट और कमाल के क्रिकेट के साथ उल्टा गेंद के ऊपर मतलब चोट पड़ेगी मिरान क्षेत्र की ओर से मतलब कशिश का रोल होने के बाद तो फील्डर के बीचों बीच सही में धागा डाला है भाई, सही में धागा डाला है। 4 रन के साथ टूट पड़ रहे हैं मतलब गेंदबाज के ऊपर, क्योंकि पहली गेंद के ऊपर मतलब विकेट मिल गया था, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, तीसरी गेंद के ऊपर सिंगल और चौथी गेंद के ऊपर मतलब छक्का और 5वीं गेंद के ऊपर फिर से नहले पे देला जंगल में मंगल 4 रन आखिरी गेंद से। और स्कोर कार्ड को देखा जाए तो 32 है स्कोर। आखिरी गेंद क्या किस तरह से वीवर रचना कर पाएंगे, कम करना चाहेंगे या नहीं। बढ़िया शॉट खेला डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र की ओर से, नहीं तो डीप मिड ऑफ के क्षेत्र के ऊपर से इस गेंद को मतलब निकाल कर खेला। 1 रन के साथ ओवर को करना चाहेंगे समाप्त। ओवर नंबर 4, 4 ओवर का खेल समाप्त और हवीरपड़ा टीम का स्कोर बनता हुआ 33। लेकिन जब तक साझा पर मौका बनेगा बड़े शॉट के लिए 3 विकेट के नुकसान पर 33 स्कोर 3-3-3। तीन सेकंद खेळ समाप्त होते, माफ करा 4 सेकंद खेळ समाप्त होते। पलकोटी धावसंख्या आपण मात्र बघतो की 33 रन, 33 धावसंख्या 3 फलंदाज बाद आणि सिंधे संघ मात्र या ठिकाणी मात्र अतिशय मात्र आपला दमदार मात्र परफॉर्मन्स करताना ज्याला म्हटलं जाईल की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो, तीच जास्त तो दरला प्रयत्नाने माणूस संपत असतो, जो मात्र प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतोय। म्हणून तर सांगतो ना की सौताला संघ की अद्याप लढाई चालू आहे, की आयुष्यात सौताला कधी उद्ध्वस्त होऊ नका, लोक ढासलेल्या गडाच्या विटा सुद्धा सोडत नाही, संकटावर अशा प्रकारे तुटून पडला की हारलो तर इतिहास केला पाहिजे आणि जिंकलो तर इतिहास केला पाहिजे। हवेमध्ये चेंडू या ठिकाणी बघतोय की झेल घेण्याची मात्र सुवर्ण संधी होती, तत्पूर्वी मात्र एक चांगले प्रयत्न केला होता आणि बघायचं की 19-20 का मामला आहे की नाही, अपील तर केलीच जाते, दोन्ही पंच मात्र तटस्थ बघतोय आपण त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत या सुंदर रनिंग मिडल विकेट। 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन वाढते ती 35 धावांवरती। वर कोल्याबाची बट्टी तापली खाली लेकरांची माई वारा पदराने खाली वाऱ्या खाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मालूला पपटी 2 सुकल्या पात्यांचे हात तो क्रिकेटचा खेळ, याच क्रिकेटच्या खेळाच्या पाठीमागील मात्र कोणी मार नाही खाल्ला, सगळ्यांनी मार खाल्ला मित्रांनो। शेवटी नक्कीच विश्वाच्या कानोकोपऱ्यामध्ये मात्र खेळला जातोय क्रिकेटचा खेळ। याच क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून चौमुख गावाची मात्र जी पसंती केलेल्या कालच्या दिवसामध्ये युट्यूब लाईव्ह स्पर्धा आणि युट्यूब लाईव्ह स्पर्धा असल्यानंतर तब्बल 21,000 लोकांनी मात्र या स्पर्धेचा मात्र एक आस्वाद घेतला होता। डीप लॉन्ग ऑफच्या क्षेत्रामध्ये टकन कॅच या ठिकाणी आसमान से गिरी खजूर पेटकी फलंदाज बाद होतोय। चौथा फलंदाज बाद झाला, कारण की डावखुऱ्याचा स्टायलिश फलंदाज बाळू मात्र बाद झालेला आहे। बाळू नाही तर ज्ञानेश्वर मात्र बाद होतोय। योग यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आम्ही चौमुख स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या चौमुख स्पर्धेचा मात्र आज मात्र या ठिकाणी 14 धावांचं योगदान दिलं आणि 14 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र चौथा संघाचा संघनायक चामित थोडंसं मात्र आपली जर्सी मला वाटते चेंज करण्यासाठी मात्र उतरलेला आहे, कारण की पूर्णपणे मात्र नक्कीच एक डाय मारली होती, डाय मारल्यानंतर जीवाचं रान केलं जातं आणि जीवाचं रान करत असताना बघायचं की सामना थोडा वेळ मात्र थांबतोय। त्यानंतर बघतोय आपण की या ठिकाणी मात्र नक्कीच एक नवीन फलंदाज नवीन खेळाडू जातोय मैदानावरती हेमराज। सर्व आमचे पदाधिकारी मात्र याच मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत, कारण की याच ठिकाणी आपण मात्र बघतोय की जिरवाज साहेब यांचे मात्र सुपुत्र आपल्याला मात्र आपल्या मंचावरती मात्र बघायला भेटतात आणि त्यांच्यासोबत मात्र कोहर गावचे मात्र सरपंच साहेब, सिंधी गावचे मात्र
ठिकाणी आपल्या मंचावरती मात्र बघायला भेटतात. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र काशीनाथ वळवी यांची मात्र लाजबाब मात्र फलंदाजी 56 रनची मात्र एक नॉटआउटची खेळ आणि नॉटआउटची खेळ असल्यानंतर मात्र त्यांनी मात्र संघावरती मात्र समोरच्या संघावरती मात्र विजयी संपन्न केलेला आहे. परंतु हळवीरपणा विरुद्ध सामना आहे तो शिंदे यांच्यामध्ये. धावफलकाची धावसंख्या झाली ते आमचे स्कोर आम्हाला गौरव सांगतात की 36 धावसंख्या, 5वं षटक चालू आहे, 3 शिल्लक. पीटीसी चॅनल, जीटीसी चॅनल, युट्यूबला ही स्पर्धा आपण मात्र बघू शकतो. आमची यावेळेस संधी असेल की कुण्या गावात आलंय पाकडे बसलंय डोलाचं कुदुकुद असतंय गाळाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र नक्कीच टबाल मैदान मात्र बाद झालेला धवा सुद्धा चालू आहे मैदानावरती आणि त्या हवेचा मात्र पुरेपूर फायदा घेण्यासाठी मात्र या ठिकाणी तयस्त झाले होते टबाल मैदान. शेवटी आसमान से गिरे खजूर पेटके पुन्हा एकदा चालते राहू जनाब फलंदाज बनवतोय. केवळ मात्र स्टेप आउट केलं होतं आणि केवळ मात्र स्टेप आउट करताना मात्र या ठिकाणी मात्र सुंदर जेल टिपत असताना फलंदाज मात्र बाद झालेला आहे. 45 नंबरची जर्सी मात्र परिधान केलं मात्र हा खेळाडू मात्र जातोय मैदानावरती. आपण बघतोय की प्रेसर असले ते बाळूवरती पुस्तक वाकडा तिकडा आता साखरेचा कडा दिवा काय तुझी करणी नारळाच्या आता पाणी कारण की का नाही. अतिशय मात्र देखणी स्पर्धा आणि अतिशय देखणी स्पर्धा असल्यानंतर समोरच्या बाजूमध्ये कव्हर ड्राईव्ह मात्र चांगला फटका बघायला भेटतोय आणि कव्हर ड्राईव्ह चांगला मात्र फटका खेळत असताना मात्र एक धाव बघायला भेटते फलकावरती. धाव धावफलकावरती धावसंख्या होती ती 37 लॉस ऑफ आपण बघतो की 5 विकेट. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा मात्र पवित्रात दाखवला होता. अक्षरशः जोरदार अपील केलं होते पंच माधवजी गायकवाड आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र मात्र प्रशांतजी डुंगराळे पंचांची भूमिका सांभाळण्यासाठी मात्र तयारीमध्ये आहेत. अक्षरशः सडक क्रमांक 5 खेळ समाप्त होत आहे आणि फलकावरती धावसंख्या 37. 5 फलंदाज बाद झालेले आहेत, एक रोखून ठेवलेला आहे कारण की 2 फलंदाज खेळतात मराठी. सोमनाथ बाद झाल्यानंतर बाळू आणि पवन ही जोडी मैदानावरती. धावसंख्या आणि बघा या ठिकाणी मात्र काशीनाथ वळवी यांच्या गाडीची मात्र चावी हरवलेली आहे. जर कोणाला मात्र चावी भेटली तर मात्र मित्रांनो प्लीज आमच्या समर्थन कक्षामध्ये मात्र त्यांनी मात्र चावी आणून द्यायची आहे. त्यांना बक्षीस सुद्धा दिलं जाईल. एक प्रामाणिकपणा दाखवा इतिहासाच्या प्रमाणावरती मातीच्या कणावरती. आणि त्यानंतर आपण मात्र बघणार आहोत की सहारा बॉयज क्रिकेट चळमुखच्या मैदानावरती कुठला संघ सरस ठरेल. कालच्या दिवसामध्ये कोहोर संघाने जव्हार तालुक्यामधून आलेला गरजवाडी संघ त्या गरजवाडी संघाला पराभूत केला आणि अंतिम 5 मध्ये प्रवेश केलेला आहे कोहोर संघाने. गोलंदाजी मार्फत मात्र येतोय अंबादास. सुंदर नाव आहे अंबादास. फ्रंट लावून मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू असल्यानंतर फलंदाजावरती प्रेशर आलं असेल. फलंदाज आहे तर मात्र बाळू बघत आहे या ठिकाणी आपला संघ अडचणीमध्ये आहे. संघाला मात्र कशा प्रकारे सावरलं जाईल बघता एक आत्मविश्वासाने मात्र भरलेला संघ शिंदे नुकतीच मात्र समाप्त झाली. मात्र शिंदेच्या मैदानामध्ये स्पर्धा स्टार्ट चेंडू पलपटका नॉन स्टार्ट या ठिकाणी पहिलं 1 बॉल मध्ये चेंडू सटकार आहे. काय मनुष्य काल उचल बांगडी टाक करंगी तेरे हरी खाटलावरी दुधाची तहान ताकावरी का नाही कारण की फ्लॅट होती पूर्ण ताकदीने मात्र मारलेला फटका ब्रँडेड फटका ऑन द फायर बाळूभाई यांच्या बॅटमधून बघायला भेटतोय. पहिला सटकारच्या 7 मध्ये धावसंख्या धावफलकावरती वाढते. धावसंख्या होती ती 43. लॉस ऑफ द 5 विकेट. या ठिकाणी 5 विकेट गमावलेले आहेत. 6व्या षटकातील 3रा चेंडू बाळूवरती मात्र मोठी जिम्मेदारी आहे की अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाहत असतो आणि तोच यशाचा जरा मात्र नेहमी वाहत असताना षटकातील पुढील चेंडूवरती अटक केलं जाईल. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून करतोय. फटक्या संघाच्या आतमध्ये 4था मात्र नक्कीच तटकरी समी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव रोखू शकणार नाही. एके धावचं महत्वपूर्ण योगदान येत असताना फलकावरती धावसंख्या आपण मात्र एकनी पुढे सरते 44 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आतापर्यंत 3 चेंडूच्या खेळामध्ये 6व्या षटकामध्ये आपण बघतोय की 7 धावा खर्च केलेला आहे आणि त्याला साथ देतोय तो पवन पुत्र हनुमान ज्याला म्हटलं जाईल की पवन हे नाव चांगलं आहे. बघायचं की लॉंग बॉल क्षेत्रावरला पुन्हा एकदम उडवला फटका नॉनॉन्स. या ठिकाणी अतिशय जबरदस्त फटका ब्रँडेड फटका सटकार कारण की आली असती वाऱ्याची झळकी आणि त्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी आपण मात्र बघतोय की या ठिकाणी हवा तर मात्र जोरदार चालू आणि हवा चालू असल्यानंतर मात्र या ठिकाणी आम्ही
ज्या स्टेज खाली बसल्यात थोरात मंडप डेकोरेटर्स, परंतु थोडंच मला स्टेज मध्ये जोरदार हालायला लागलेला आहे. थोडी भीती सुद्धा मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारण की आतापर्यंत नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये मी समालोचन करत असताना मात्र 3 वेळा मात्र नक्कीच मंडप मात्र खाली पडला होता. वन बाउंड सिंधू सीमा रेसीच्या पलीकडे या चौकार जातोय. कारण की धावांची गती वाढली जाते आणि धावांची गती, या धावांची गती वाढवण्या मात्र एकमेव मात्र नक्कीच एक उपाय असेल ते मात्र हवा. जी हवा आहे आणि त्या हवेनुसार मात्र चेंडू मध्ये सरळ सीमा रेषेच्या पलीकडे जातोय पवन. एक षटकार एक चौकार, शेवटचा चेंडू शिल्लक. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे. मान्यवरांची गर्दी सुद्धा आमच्या मंचावरती मात्र तटस्थ मात्र मान्यवर, कारण की नाही आमदार झिरवास्तव यांच्या मात्र सुपुत्र आमच्या मंचावरती मात्र उपस्थित आहे आणि त्यांना नक्कीच सरपंच साहेब सुद्धा मात्र उपस्थित आहेत. बघा की त्याचसाठी मात्र एक कॉल झाला होता. त्यानंतर बघतो की दुसरी धाव मात्र पूर्ण आहे की नाही. यस जीवाचं रान केले जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या झालेली ती आपण बघतोय की या ठिकाणी 56 धावसंख्या. षटक क्रमांक 6 सरकारचा खेळ समाप्त. 5-56. तिथे जाऊया सामन्याकडे. का नाही तर आपण बघणार आहोत की 12 चेंडूमध्ये केशरी काय पुणे ऑन साइड मध्ये फिरकवलेला फटका सीमेच्या खाली येतो. शेजारच्या चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. कारण की मागील सामन्यामध्ये मागील षटकामध्ये आपण बघितलं की 18 धावा होत्या आणि 18 धावा आल्यानंतर मात्र याच ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार जातो आणि चौकार गेल्यानंतर अतिशय मात्र देखणा फटका. कारण की ज्यावेळेस मात्र संघावरती मात्र प्रेशर होतं त्यावेळेस मात्र संघाला मात्र एक प्रेशरच्या बाहेर मात्र काढले. संकटावरती मात्र मात करण्यासाठी मात्र हा संघ उपस्थित आहे. बाळू आणि त्याला साथ देतोय पवन. पवन यांच्या बॅटमध्ये मात्र 12 धावा आल्या पण मात्र बाळू हा सुद्धा मात्र एक षटकार एक चौकार लगातार मात्र 14 धावांवरती मात्र खेळतोय. 7व्या षटकातील दुसरा चेंडू. गोलंदाज आहे तो जनार्दन. पहिल्या चेंडूवरती अतिशय मात्र देखणा फटका मारला. एक संघाला सांभाळलं जात आहे. स्टेट ड्राईव्ह अतिशय जबरदस्त सरळ आमच्या मंचावरती मात्र चेंडूला लँड केलं जात आहे. षटकार आहे या षटकार. म्हणून तर सांगतो ना की बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुस्तीत कसे रुजावे बी आणि माळ राणीकडे गत. जे बीज टाकलं आणि बीज टाकल्यानंतर मात्र नक्कीच एक पर्व तिसरा आहे या सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुखच्या मैदानात. आणि युट्यूब लाईव्हची स्पर्धा आपण मात्र बघतोय की 7 समुद्र पलीकडे या स्पर्धेची मात्र नक्कीच एक सांगता केली जाते. अहो कोणाला माहित नसेल की चोळमुख गाव कुठे आहे. पेठ तालुक्यामध्ये आहे परंतु कुठे आहे, कुठल्या खोऱ्यामध्ये आहे. परंतु मात्र आपण थेट मात्र आजच्या दिवसामध्ये मात्र त्याच ठिकाणी मात्र आहेत कालच्या दिवसापासून. आणि याच गावाची मात्र प्रसिद्धी मात्र 7 समुद्र पलीकडे पोहोचलेला आहे. ऑन साइड मध्ये प्ले केलेला फटका स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. राकेश शॉट आहे. राकेश शॉट सेंटर पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो या फलंदाजासाठी. आणि गोलंदाज मात्र नतमस्तक होत आहे. कारण की लाईन कशी पाहिजे या ठिकाणी मात्र 8 ओव्हर चालू आहे. 7वं षटक चालू आहे. 7व्या षटकातील 3 चेंडूच्या पाठीमागे 14 धावा आलेल्या आहेत. आकर्षक ट्रॉफ्या बघतोय आपण आणि आकर्षक ट्रॉफ्या मात्र बघायला भेटल्यानंतर मात्र या स्पर्धेसाठी मात्र प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा दिला जातोय. पेंदार ब्रदर्स यांच्या सौजन्याने जो चांगला खेळतोय त्याला मात्र एक सुंदर मात्र ट्रॉफी देऊन मात्र गुण गौरव केला जातोय पेंदार ब्रदर्स यांच्या सौजन्याने. आणि त्यानंतर आपण बघतो की राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील मात्र 4था चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडतोय. अतिरिक्त उसळी घेतो आणि अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक 7व्या षटकामध्ये धावसंख्या होती. आपण बघतोय की आमचे गौरव आम्हाला सांगतात की या ठिकाणी 70 धावसंख्या आणि 2 चेंडूवरती कशा प्रकारे रोखले जाते. तब्बल 8 चेंडूचा खेळ शिल्लक हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. कारण की उजव्या साईडला जेवढा मात्र यॉर्कर तुम्ही चेंडू टकाल त्यावेळेला म्हटलं जाते ना की यॉर्कर चेंडू टका आणि मोठ्या मोठ्या फलंदाजाकडनं मात्र तुम्ही मात्र षटकार चौकारापासून वाचा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये एकेला चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेवरती प्रकटला. हाती घेतली तलवार शत्रूवर गरजला. या महाराष्ट्रामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्मला. परंतु त्यानंतर आपण मात्र बघतो की तलवार तर मात्र गाजवायची वेळ लागेल. या फलंदाजाला तलवार गाजवावी लागेल ती शिंदे संघाच्या फलंदाजांना सुद्धा. फलंदाज बाद आहे. 6वा
सहावा फलंदाज बाद होता आणि सहावा फलंदाज बाद झाल्यानंतर 7 षटकाचा खेळ समाप्त. पलकावरती धावसंख्या आपण बघतोय की आमचे स्कोर तर आम्हाला नेहमी सांगतात की 71 लॉस ऑफ द 16 विकेट. हळवीरपणा संघाची धावसंख्या. शेवटची 6 चेंडू. धावसंख्या आहे ती 71 धावसंख्या. सहावा फलंदाज बाद जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण मात्र बघितलं की 21,000 लोकांनी मात्र ही स्पर्धा बघितली आणि पुढच्या याच ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र अटॅक केलं जातोय. बघा की आंब्याच्या झाडावरती चेंडू जातोय आणि त्यानंतर जिसे कहा जाता है ना कि कोई अगर आपकी आलोचना करे तो आम के पेड़ के ऊपर लोग पत्थर मारते हैं, नीम के पेड़ के ऊपर कोई भी पत्थर नहीं मारते भाई. 3 धावा पूर्ण. हर किसी नदी को साहिल नहीं मिलता है, हर किसी दिल वाले को दिल नहीं मिलता है. नौजवान अपना दिल संभाल के रखो. क्रिकेट का खेल है और क्रिकेट के खेल में एक बड़ा मौका मिल जाता है किसी भी बल्लेबाज के लिए लाइव टूर्नामेंट खेलने के लिए. सर वो मौके को एक पर बिल्कुल एक सोने पे सुहागा करके अपना नाम सोने अक्षर में इतिहास के पन्नों पर लिख दो भाई. बेहतरीन गेंद कम बैक कर रहे हैं गेंदबाज अंबादास. 4 गेंद से स्कोर है कुल देखा जाएंगे तो 74. सामने वाली चढ़ के उससे राइट मोड़ विकेट के साथ कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे. बिल्कुल इन सीन गेंद पड़ने के बाद हल्की सी काटा बदलने वाली गेंद सीन होती हुई. जो दुआ मिली बड़ों से साथ मिलेंगे, अपनों से प्यार मिलेगा, रब से प्यार मिलेगा, सबसे प्यार मिलेगा, इन सभी मानवरों से क्यों नहीं. प्यार भरी ये टूर्नामेंट और प्यार भरी टूर्नामेंट होने की वजह से ये तो बड़े मानवर का आशीर्वाद मिल जाता है हर किसी टूर्नामेंट के लिए. हर किसी क्षेत्र में, क्षेत्र कौन सा भी रहने दो, लेकिन क्षेत्र में जो भी बंदा अच्छा कार्य करेगा उनको एक मान मिलेगा. वो बढ़िया शॉट खिलाड़ी सामने मौका बनेगा टेकन के हाथ. विकेट का नुकसान. 7 बल्लेबाज लौट कर आएंगे फील्डिंग का रास्ता. 2 गेंदे से हाईवे पड़ा टीम. एक मतलब ऐसा लगने लगा था कि जिस तरह से बड़ा स्टार्ट तो नहीं मिल गया था, तुरंत बल्दी बल्लेबाज लौट जाने की वजह से मिडल ऑर्डर के बल्लेबाज ने अपनी पारी को संभाला और अपने पारी को संभालने की पोजीशन के साथ नहीं बल्लेबाज मैदान के अंदर. अभी भी 2 गेंदों का खेल शेष है. 2 गेंदों में कितने रन यहां पर जोड़ पाएंगे. क्या नाचने के लिए अंगन तेरा, कल जंगल में मोर नाचा किसने देखा भाई. देखा जाएगा तो सोचा जाएगा तो क्या बड़े शॉट की दरकार में ही बल्लेबाज ऑफ स्टंपर पीछे कवर क्षेत्र की ओर से मतलब बढ़िया शॉट खेला. रेडर में तो गेंद. ओ माय गॉड. इस पर सही संपर्क और सही संपर्क होने की वजह से बाद सही समय पर गेंद ने फंसा दिया प्लेयर को. 4 रन के लिए 4 रन के लिए निकल गई गेंद. 78. नो बल्लेबाज हिम्मत उनका साथ दे रही. हेमा नाम तो बड़ी दोनों भी नाम ही खोदेंगे तो किधर जाएंगे, पहचान ही खोदेंगे तो बिखर जाएंगे. जहां शक्ति का इस्तेमाल ना हो सके वहां युक्ति का इस्तेमाल करने के बाद फिर से गेंद का टेला कर गेंद को निकाल कर खिला 4 रन के साथ और अंजाम तक मतलब गेंद का पहुंचा दिया. कुल स्कोर दिखाएंगे तो 8 ओवर का खेल समाप्त. 7 विकेटों के नुकसान पर 82 रन 83 रन की आवश्यकता जीतने के लिए. वह कमाल का यहां पर स्कोर खड़ा किया है विपक्षी हवीरपुरा टीम के बल्लेबाजों ने. उसमें कुछ देखा जाएंगे तो बिल्कुल हिमा की शानदार बल्लेबाजी, पवन की शानदार बल्लेबाजी और बाड़ की शानदार बल्लेबाजी. आपल्या मंचावरती आपण मात्र बघतो ना की मान्य श्री मात्र गोपाळ भाऊ मात्र जिरवाळ आमदार साहेब यांच्या मात्र सुपुत्र आणि त्यानंतर गिरीधर वाघेरी कोहर सरपंच. त्यानंतर आपण बघतोय की सोमनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य चोळमुख आणि हिरामण पवार सरपंच सिंधे आणि त्यानंतर नक्कीच आपण मात्र बघतो की बाळू गवळी सिंधे आणि त्यानंतर आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झाले मात्र नामदेव भोई रुईपेठा सरपंच. या सर्व मानवांचा आम्ही शब्द सुमनाने पहिल्या प्रथम तर सहर्ष स्वागत करतोय.
कारण की आपण बघतोय की अतिशय मात्र जबरदस्त स्पर्धा आणि अतिशय जबरदस्त स्पर्धा असल्यानंतर मात्र या ठिकाणी गोकुळभाऊ जिरवाळ साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर आपण मात्र सोमनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य चोळमुख साहेब यांचं सुद्धा मात्र आपण सहर्ष स्वागत केलं. हिरामन यांचे मात्र सहर्ष स्वागत करायचं बाकी आहे. हिरामन पवार सरपंच शिंदे यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत केलेलं आहे. बाळू गवळी शिंदे यांचं बाकी असेल मात्र सहर्ष स्वागत करण्यासाठी पण मात्र आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही शब्द सुनाने पहिल्या प्रथम सहर्ष स्वागत करतोय. थेट जाऊया दुसऱ्या विनिंगच्या सामन्यासाठी 83 धावांचं लक्ष्य, कारण की मोठ्या स्पर्धेला मात्र आजच्या दिवसामध्ये मात्र भेट गाठते त्यांना आमचे दोन्ही पंच माधव दादा आणि त्यांच्यासोबत मात्र प्रशांतजी डोंगराळे यांच्या माध्यमातून अतिशय मात्र चांगलं मात्र सुरेख कार्य आणि जिवलात तांदळे सदस्य शिंगदरी हे सुद्धा आमच्या मंचावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय शब्द सुनाने. या सामन्याकडे कारण की दुसऱ्या इनिंगचा मात्र खेळ सुरू होतोय. ललित पहिला गोलंदाज, ललित यांनी मात्र बॅटच्या बॅटमधून मात्र आपल्या स्वतःच्या बॅटमधून कुठल्याही प्रकारे धावा गोळा केला नाही. पहिला चिन्ह मात्र वाईटचा इशारा मात्र पंचांनी मात्र आमच्याकडे दाखल दिलेला आहे. एक वाईटच्या स्वरूपामध्ये धावपलकावरती आघात केला जातोय धावसंख्येचा.
ललित करतोय गोलंदाजी. ऑन साईट मध्ये मात्र प्ले केलेला फटका चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, परंतु चेंडू मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे जाईल यामध्ये शंका नाही. यास चांगला फटका चौकार जातोय आणि चौकार गेल्यानंतर मात्र धावसंख्या वाढते 4-5. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूमध्ये कम करताना कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला कम करण्यानंतर बघा थोडीशी मध्ये चक्के झाले, चक्कीला माफी नाही. पहिला फलंदाज बनवतोय सिंध संघाला पहिला झटका. शिंदे संघाला पहिला झटका बघायला भेटतोय, कारण की धावचितके झालेला मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन जाईल फलंदाज मैदानामध्ये 83 धावांचे लक्ष्य आहे. चिंतामण बाद झालेला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी मात्र नवीन फलंदाज जातोय भगवान मैदानावरती. बघायचं की या ठिकाणी भगवान जातोय मैदानावरती. हिमराजाच्या बॅटमधून एक चांगला फटका सुद्धा बघायला भेटला होता आणि त्यानंतर मात्र जातोय भगवान. की मनी धीरधारी सोकदने आवरी भेटेल 9 महिन्यांनी कोविड-19 7 महिन्यानंतर आपण मात्र बघतोय की या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. 2020 वर्ष हे थोडंसं मात्र नक्कीच आपल्याला मात्र एक घातक गेलं, परंतु 2021 वर्षाची सुरुवात झाली आणि 2021 वर्षामध्ये अतिशय मात्र अनेक ठिकाणी मात्र चांगल्या मोठ्या स्पर्धा मात्र बघायला भेटण्यात आलेल्या आहेत. आणि याच पेठ तालुक्यामध्ये मात्र ही सगळ्यात मोठी स्पर्धा आपण बघतोय सहारा बॉयज क्रिकेट क्लब चळमुखच्या मैदानावरती. दोन चेंडू शिल्लक. समोरच्या बाजूला मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करत असताना केवळ मात्र चेंडू अतिशय जबरदस्त मात्र टाकला जातोय ललित. डॉट चेंडू टाकत असताना लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटच्या बाजूने हा चेंडू स्लोवर विलियस अँड गती नाही तर मात्र बॅक ऑफ द लेंथ मध्ये टाकला चेंडू. दोन चेंडू शिल्लक. कमबॅक केलेला आहे पलकावरती धावसंख्या आपण बघतो की 5 धावसंख्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये. बघतो या ठिकाणी आपण बघतो की सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडू असल्यानंतर बघायचं की या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक आणि अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर बघायचं की निकिता 83 धावांचं लक्ष असल्यानंतर मात्र शॉर्ट चेंडू पलपटका आणि पलपटक्याच्या पाठीमागे आपण मात्र बघतोय की ओव्हरमध्ये चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जाता जाता विसावतोय कोळंबतोय. त्या ठिकाणी बघायचं की दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. हवा मात्र विरुद्ध साईडने चालू आणि हवा चालू असल्यानंतर आपण बघतोय की 2 धावा पूर्ण केल्या आहेत. याच पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त. पलकावरती धावसंख्या झाली 7 धावसंख्या 1-7. जीवला तांत्रिक सदस्य शिंगदरी या ठिकाणी मात्र मंचावरती मात्र उपस्थित आहेत. मात्र त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी मी सुरेश भाऊ पेंडा साहेबांना मात्र विनंती करतोय. साहेब आपल्या सोबत मात्र त्यांचं मात्र सहर्ष स्वागत करायचं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. का नाही की याच मोठ्या मंडळाला मात्र भेट देण्यासाठी मात्र आपण मात्र आजच्या दिवसामध्ये व्याज वेळ करून मात्र उपस्थित झालेलं आहेत. आणि त्यानंतर मात्र आपल्या मंचावरती सोमनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य चोळमुख आपल्या गावाची शानबान आण अशी मात्र असलेली स्पर्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण मात्र उपस्थित झालेले होता आणि त्यांच्या मात्र सहर्ष स्वागत करताना या कोर कमिटीचे मात्र अध्यक्ष सुरेश भाऊ पेंडा साहेब यांच्या मात्र सुपस्थिती मात्र त्यांचा गुणगौरव केला जातोय. बाळू गवळी हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत आणि या ठिकाणी बघा की मोठा फटका बघायला भेटतो सीमा रेषेच्या पलीकडे चौकार आहे त्या ठिकाणी. बाळू गवळी यांचे सुद्धा मात्र सहर्ष स्वागत केले जाते. उपस्थित आपल्या मंचावरती मात्र विराजमान झाले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी बॉल द्यायचा आहे. बॉल प्रकाश जिरवाळ हे सुद्धा मात्र आमच्या मंचावरती मात्र उपस्थित आहे आणि प्रकाश जिरवाळ मात्र उपस्थित असल्यानंतर त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत केले जाईल. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं एक मोठी मोठी हस्ती या ठिकाणी आपल्याला मात्र बघायला भेटतात आणि मोठ्या मोठ्या हस्ती मात्र बघायला भेटल्यानंतर मात्र याच गावची मात्र शानबान असलेले सर्व मान्यवर या मंचावरती मात्र आगमन झाल्यानंतर त्यांचं सहर्ष स्वागत केले जात आहे. अभिनंदन सगळ्या
मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं आणि त्यानंतर जीटीसी लाईव्ह स्पर्धेमध्ये जेवढे स्पर्धक मात्र सहभागी झाले असतील त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या खेळामध्ये पहिल्यांदाच बघतोय धावसंख्या होती ती 11 आणि 11 धावसंख्येवरती मात्र दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा मात्र नक्कीच नवीन जातो फलंदाज माणिक शिंदे संघाचा फलंदाज. कारण की 83 रन पाहिजे जिंकण्यासाठी, 83 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी आणि 83 धावांचं लक्ष असल्यानंतर आपण मात्र बघणार आहोत की अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी ज्याचं नाव असेल की देवा, की असा कसा देवाचा देवबाई टकडा देव एका पायाने लंगडा, आपण अभंग म्हणतोय ना तसंच प्रमाणे आपण मात्र बघतो की देवा अतिशय चांगलं नाव देवा करतोय गोलंदाजी. शॉर्ट चेंडू उजव्या साईडला ऑफ स्टंपला मधून चेंडूला मात्र खेळून करतोय नव्या स्टँडमध्ये चेंडू जाईल कव्हर रिझन मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि चेंडू चौकार जातो आणि चेंडू चौकार जात असताना आपण बघतोय की या चौकाराने धावसंख्या वाढते ती 15 धावसंख्या. कारण की ज्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला भेटतोय कारण की चांगला फटका भगवान का रूपी मिटा तो चारी तरफ से उजाला ज्याला म्हटलं जाईल भगवान या ठिकाणी हिमराजच्या बॅट मधून आपल्याला मात्र तो दुसरा चौकार बघायला भेटतोय. सरळ बॅटिंग लॉंग ऑन स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी दर्शक दीर्घामध्ये मात्र चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलेला आहे चौकाराच्या साठामध्ये आणि चौकाराच्या साठामध्ये चेंडूला मात्र पाठवून दिल्यानंतर पलकावरती धावसंख्या 19. हेमराज राज करतोय आपल्या संघाचं, एक राज गाजवतोय परंतु डावकरी हाताचा गोलंदाज मात्र देवा करतोय गोलंदाजी थोडंसं महाग ठरतोय. 3 चेंडूवरती 3 चौकार येतात, 1 विकेट बली मात्र त्यांच्या नावावरती आतापर्यंत गेलेला असेल तरी सुद्धा 12 धावा खर्च केले आहेत. उजव्या साईडला ऑफ स्टंपला चेंडूला बॅट पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळ करतोय पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतोय आणि नक्कीच शिंदे संघाचे मात्र नक्कीच प्रतिनिधी या ठिकाणी मात्र चमीबाई नक्कीच खुश झालेले आपल्याला मात्र बघायला मिळतात. 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हळगिरीपडा संघ सोमनाथ टबाले मेजर थोडेसे नाखुश बघायला भेटतात का नाही तर मात्र सोमनाथ टबाले मेजर यांना अद्याप मात्र गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. लेगा ब्रेक चेंडू झाला होता त्यानंतर बघतोय की जागा बनवून चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा पंच प्रशांत डुंगरे यांच्या माध्यमातून मात्र वाईटचा इशारा मात्र येतोय आमच्याकडे. एक एक्स्ट्रा धाव बघायला भेटतो आणि एक्स्ट्रा धाव मध्ये बघायला भेटल्यानंतर पलकावरती धावसंख्या झालेली होती आपण बघतोय की केवळ 24 धावसंख्या शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस बघायचं की क्षेत्ररक्षक नाही तर मला चौथा गोलंदाज सब डिस्मिसल सब कॅन मध्ये मला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बाद होतोय, माणिक बाद होतोय. 2 सरकेचा खेळ समाप्त. पलकावरती धावसंख्या आहे ती 24 धावसंख्या 3 बाद 24. गोलंदाजी मार्क होती कालिदास येते गोलंदाजी मार्क होती 83 धावांचा लक्ष आहे कारण की या ठिकाणी 24 धावांच्या आतमध्ये केवळ मात्र 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 3 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडीशी परिस्थिती मात्र बिकट झालेली आहे. त्या परिस्थितीमध्ये समोर मात्र जाण्याची मात्र जी धमक असेल आता मात्र या 2 फलंदाजांवरती दार मदत असेल. नवीन जाते फलंदाज मैदानावरती मनोज माणिक बाद झालेला आहे. आणि यानंतरचा मात्र दुसरा सामना असेल उंबर दहाड विरुद्ध कातोडपाडा. पहिला विजेता दुसरा विजेता. कालच्या दिवसामध्ये कोहर संघाने एक जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि कोहर संघाचं मात्र आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचेच मात्र स्पॉन्सर मात्र या ठिकाणी मात्र आले होते. अनिल देशमुख यांनी मात्र बक्षिसामध्ये खैरात केली होती आणि कालच्या दिवसामध्ये आपल्याला मात्र बघायला भेटलं की अनिल देशमुख असतील आणि त्यानंतर मात्र एकच वादा राहुल दादा राहुल बाई साहेब यांनी सुद्धा मात्र नक्कीच अतिशय मात्र पक्षामध्ये खैरात केली होती याच मैदानावरती. उद्या साईडला ऑफस्टमला मात्र चेंडू खेळून काढताय ऑस्कर काढता चान्स पण एकदा चेंडूच्या पाठी क्षेत्ररक्षक जातोय सोनेरी पिवळी लाल पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय चौकार.
मोठ्या घरचा पोकळ वासा आहे मी संसार करू का कसा मिठाई दडावर पीठ नाही पिठाई दडावर मिठाई उपाश पोटी किती मी राहू घुसणं किती मी लोकांनी मग आणि गेपोरी विट्टू दांडू लबारी चेंडू मारे नको दांडू हा विट्टू दांडूचा खेळ नाही मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळाच्या पाठीमागून मात्र ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर केला आणि युक्तीचा वापर करताना स्केअर फटका न चान्स चांगला फटका चौकार जातोय. अतिशय जबरदस्त प्रमाणे मात्र फटका टकला मारला जातोय उजव्या साईडला यॉर्कर. या षटकाच्या नंतर आपण मात्र थोडासा मात्र डीजेचा सुद्धा मात्र आस्वाद घेणार आहोत कारण की नक्कीच की युट्यूब लाईव्ह स्पर्धांनी डीजे वाचलाच पाहिजे. डीजेच्या ताला सुरू भेदून नाचलेच पाहिजे. उजव्या साईडला आपण एकदा त्याच परंपरेमध्ये चिन्ह टकला जातोय. व्हॉलेंटियर सुद्धा तुमचा मी सहर्ष स्वागत करतोय. अभिनंदन आहे या ठिकाणी चौकार जातोय. चौकारच्या सातामध्ये धाव संख्या होती ती 33. गोलंदाज मात्र खराब गोलंदाजी न्याय म्हणता येणार पण मात्र उजव्या साईडला ऑफ स्टंपला मात्र जो चेंडू टकला जातो आणि त्याचाच कुठेतरी मला पुरेपूर फायदा घेताना कालच्या दिवसामध्ये एक ठिसा मातीवरती लाल मातीवरती चेंडू पडत होता. चेंडू कुठेतरी मात्र विसावत होता परंतु दमदार फटके बघायला भेटतात आणि दर्जेदार खेळ सुद्धा बघायला भेटतो याच मैदानावरती. तीन चेंडू शिल्लक. शरीरावरती येणारा चेंडू तळाचा अचूक यंत्रामध्ये टाकलेला चेंडू बघतोय आपण की अगदी अचूक टाइमावरती चेंडूला मात्र खेळणं गरजेचं होतं. एकदा बघायला भेटते आणि एके धावनंतर फलकावरती धावसंख्या वाढते. आमचे स्कोरर गौरवची आम्हाला सांगतात की 34 धावसंख्या शेवटची 2 चेंडू शिल्लक 34 धावसंख्या. समोर खेळतोय हवेमध्ये चेंडू जातोय येतोय षटकाचा स्प्लेंडर बार आहे. इतका दबाव पत्थर के साथ नवीन फलंदाज जाते चौथा गोपी. गोलंदाजी चांगली केली होती परंतु फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल सिंधे संघाला जिंकण्यासाठी 83 धावांचं लक्ष्य. प्रत्युत्तर देताना आतापर्यंत धावसंख्या जळती 34 धावसंख्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक काळीदास स्वर करतात गोलंदाजी. समोर खेळतोय पुन्हा एकदा मात्र बॅट पुढे जाऊन मात्र पंच केला जातोय कारण की या चेंडूच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची धाव नसणार. 3 षटकाचा केस समाप्त है यानी कि पावर प्ले समाप्त होने की वजह से टीम का स्कोर बन चुका है 34 रन. लॉस ऑफ द 4 विकेट. चेंडू 49 धावांचा लक्ष्य आहे ते जिंकण्यासाठी सिंधे संघाला जिंकण्यासाठी 6 फलंदाज हातामध्ये येतोय गोलंदाज. आपण मात्र बघतोय की तबाले मेजर गोलंदाजी मार्ग तयारीसाठी. 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष्य असेल. 83 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू ऑन साईड मध्ये मात्र फिरकावून मारण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान आपण बघतो की एक धावावरती समाधान म्हणावं लागेल. 3-3 साठी स्थानिक पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे कौशल्य पाहिजे धाडस पाहिजे आणि ते धाडस मात्र दाखवायचा मात्र पराक्रम मात्र चालू या ठिकाणी जाऊन दिला. चेंडू थोडंसं मात्र छाटून गेला की काय समुद्र पंचाने मात्र देखभाल केली पण मात्र पंच तटस्थ प्रशांतजी डुंगराळे आणि त्यानंतर आपण बघतो की वाईटच्या इशारा आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झालेली आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून पटका मारतोय मिडॉन क्षेत्रामधून चेंडू जातोय त्या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि गचा क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर दुसरे धाव सुद्धा बघायला भेटेल यामध्ये शंका नसेल. यस दुसरे धाव सुद्धा पूर्ण होते.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट कारण की हेमराज आपल्या संघाची मात्र बाजू समत आहे किल्ला लढवण्यासाठी मात्र तयार आहे टबाल मेजर गोलंदाजी मार्क होती अचूक नियंत्रणामध्ये चेंडू टाकली जातात का नाही कारण की विकेटचा खेळपट्टीचा चांगला अभ्यास करून मात्र या ठिकाणी उजव्या साईडला मात्र चेंडू टाकतोय आणि त्याला मात्र समोर नक्कीच हिमराज असेल हिमराज आणि गोपी ही जोडी मैदानावरती बघा की संघाला सावरण्यासाठी संघ कितपत मात्र एक मजल मारतोय की मजल तर मारावी लागेल डबल माइंड झाला होता वाकून झुकून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र डबल माइंड मध्ये मला हा चेंडू थोडासा इन्स्विन कट केलेला सीन आणि एकच धावांचे समाधान 39 धावसंख्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक पाचव्या चौथ्या षटकामध्ये तलवारीची एक जंग खेळण्याची मात्र इबाबत तर दिली होती पण मात्र तलवारीने मात्र चेंडू स्पर्श होत नाही निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी टबाली मेजर यांची कातरबाद संघाचा मात्र कर्णधार आणि मात्र उंबरदार संघाचा मात्र कर्णधार या ठिकाणी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीचा कवळी केला जाईल मान्य श्री आमच्या मंचावरती मात्र उपस्थित मात्र गोकुळ भाऊ झिरवाळ साहेब यांच्या मात्र शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कवळी केला जाईल दोन्ही संघाच्या संघालकांना मात्र विनंती आहे की आपण मात्र समर्थन कक्षामध्ये मात्र येऊन मात्र नाणेफेकीचा कवळी घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे आणि करूया शुभारंभ उंबरदार संघाचा संघनायक ज्या ठिकाणी असेल त्यांनी माझा समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे उंबरदार संघाचा संघनायक शेवटचा चिन्ह सिलेक्ट आहे अद्याप या षटकामधला नॉट इन मीटिंग टबाल मेजर आपल्या षटकातील शेवटचा चिन्ह सिलेक्ट आहे आपण बघतो की पहिल्या चिन्हावरती एक धाव दुसऱ्या चिन्हावरती दोन धावा तिसरा चिन्ह डॉट आणि चौथ्या चिन्हावरती सिंगल आणि पाचव्या चिन्हावरती विकेट एक चिन्हाचा खेळ शिल्लक या षटकामध्ये थोडस मित्रांनो फास्ट की आपल्याला मात्र सामना खेळवायचा आहे अद्याप मात्र आजच्या दिवसामध्ये पॉलिची फायनल सुद्धा मात्र खेळवायचा आहे कालच्या दिवसामध्ये मात्र टाइमआउटवरती मात्र सामने बघायला भेटते परंतु आजच्या दिवसामध्ये थोडंसं मात्र कुठेतरी मात्र उशीर होत आहे पंचांनी लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी जाऊया सामनेकडे टबाल मेजर पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्क होते तयार होते नवीन फलंदाज जनार जोरदार अपील केली जाते जबरदस्त चेंडू टबाल मेजर यांचं मात्र हे षटक संपन्न झालेलं आणि षटक मात्र संपन्न झाल्यानंतर चार षटकाचा खेळ समाप्त होतोय धावपगारती धावसंख्या आपण बघतो की 39 बाप 24 चेंडूचा खेळ शिल्लक तर मान्य श्री गोकुळभाऊ झिरवाळ साहेब यांच्यामध्ये शुभ हस्ते नाणेफेकीचा कवळ केला जातोय उंबरदहाळ विरुद्ध सामना असेल तो आपण मात्र बघणार आहोत की या ठिकाणी आदिवासी इलेव्हन काठोडपाडा संघ या स्पर्धेचं नाणेफेकीचं कौल अतिशय मात्र आगळवेगळा आहे या ठिकाणी जबरदस्त सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू टाकत असताना आपण मात्र बघतो की निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय देव करतोय गोलंदाजी पाचवा षटक मात्र हाताळण्यासाठी षटकातील मात्र दुसरा चेंडू बॅटची कडा आहे बघतोय क्लॉज किपर आणि क्लॉज किपर असल्यानंतर की सामन्यावरती पकड बनवून जाते का नाही 22 चेंडू 44 धावांचं लक्ष असेल ते सिंधी संघाला जिंकण्यासाठी म्हणजे चेंडू येतो षटक पुन्हा एकदा फलंदाज बनवतोय म्हणून तर सांगतोय की फलंदाज होतोय
हिमराज 31 धावांचा मात्र योगदान देऊन मात्र तंबूचा रस्ता परत आणि तंबूचा रस्ता परतल्यानंतर आपण मात्र बघतो की नवीन त्याचं फलंदाज मैदानावरती संपत. हिमराजवरती मात्र नक्कीच मोठी अपेक्षा होती. आपण बघतो की या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मात्र मोठे मोठे मान्यवर मात्र बघायला भेटतात. आमच्या मंचावरती मात्र जे मान्यवर मात्र आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाले आहेत की गोकुळभाऊ जिरवा साहेब असतील, गिरीधर वागीर असतील, सोमनाथ जाधव असतील, हिरमान पवार असतील, बाळू गवळे असतील, नामदेव भोई असतील, जीवला तांदळी, या सगळ्या मानवांचं आम्ही शब्द सुमनाने सरचं स्वागत तर केलं. आमचे सुरेशभाऊ पेंढार साहेब यांनी मात्र सुभाष मात्र त्यांचा गुण गौरव सुद्धा मात्र केला. हवेमध्ये चैन्य फलंदाज बाजूत आहे आणि थोडीशी दैनीय परिस्थिती बघायला होती. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती सुनील. कारण की या ठिकाणी बघतोय आपण की 7 विकेट बाद झालेले आहेत आणि सिंध संघ विजयाच्या अंबरवरती जातो की नाही. 21 चेंडू 44 धावा. मान्यवरांनी मात्र कथाकथ बनलेलं मात्र हे आमचं मंच आजच्या दिवसामध्ये. परंतु या स्पर्धेला मात्र नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मात्र किताब देणार नाही. मान्यश्री सोमनाथ टबाली मेजर सुद्धा मात्र मैदानावरती आपल्याला मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतात. दरम्यान मात्र याच ठिकाणी आपण बघतो की अपचमला चेंडू बॅटपॉईंटच्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एकदा बघायला भेटते. आणि त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज रविभाई मेघे मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून चषक आलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक अरुणभाऊ कनोजे ठाणे पोलीस आणि संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्यश्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस, मान्यश्री नंदू कनोजे ठाणे पोलीस, या सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. घटना देखो, तमाशा देखो, ऑन द फायर. षटकामध्ये चेंडू मात्र षटकाची समाप्ती झाली. 5 षटकाचा केस समाप्त होत आहे आणि 5 षटकाचा केस समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण बघायचं आहे की या ठिकाणी धावसंख्या होती 46 रन 46 धावा. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूच्या खेळाच्या पाठीमागे मात्र ज्या धावा लागतील त्या आपण बघणार आहोत की 37 धावांचे लक्ष असेल. 18 चेंडू 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. बघायचं की सामना कोणाच्या बाजूला मात्र झुकतोय याच्याकडे सगळ्यांच्या मध्ये लक्ष लागले जाते. गोलंदाज येतोय कालिदास समी यांच्या बॅट मधून बघतोय की आपण मला सुरेख पडका बघतोय की लॉंग ऑन क्षेत्रामध्ये माझा चेंडू लँड होतोय. या चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार जातोय. सामन्याची रंगत वाढवली जाते आणि सामन्याची रंगत वाढवल्यानंतर आपण बघणार आहोत की 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 चेंडूमध्ये 33 धावांचे लक्ष्य. बघायचं की 17-34 बघतोय आपण या ठिकाणी उजव्या साईडला ऑफस्टंपला समी यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा महत्वपूर्ण चेंडूचा मारला जातोय. चेंडूचा पाठलाग करताना मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक मात्र मार्गस्थ असताना मात्र चेंडूच्या खालीमध्ये येतोय कारण की 2 धावा वाचवलेल्या आहेत. अद्याप मात्र सामना बनू शकतो आणि अद्याप मात्र सामना बनवण्यासाठी समी आणि त्याला मात्र साथ देण्यामध्ये जो फलंदाज आहे मैदानावरती बघायचं की आणि बघा षटकार जर मात्र मारला समी यांनी तर मात्र 101 रुपयाचं बक्षीस मात्र लागलेलं आमचे मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित आणि गोकुळभाऊ झिरवळ या ठिकाणी आपण मात्र बघतो की हिरामन पवार सरपंच शिंदे यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 100 रुपयाचे बक्षीस आणि गोकुळ साहेब यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस. शेवटी फलंदाज चुकला, फलंदाज बाद झालेला आहे. 8वा फलंदाज बाद होत आहे.
नवीन फलंदाज जातो अंबादास मैदानावरती. अद्याप मात्र सामना संपला नाही. कोणी आपली जागा सोडेल का? दिल्ली दूर आहे, पिक्चर समाप्त नाही. फलंदाज बाद झाला, तो 8वा फलंदाज बाद झाला. मान्यवर मान्य श्री मात्र हिरामन पवार सरपंच शिंदे यांच्या माध्यमातून त्यानंतर आपण मात्र बघतोय की जिरवा साहेब यांचे मात्र सुपुत्र आमच्या मंचावरती मात्र उपस्थित आहेत. गोकुळ भाऊ जिरवा यांच्या माध्यमातून मात्र बक्षिसामध्ये खैरात झाली आहे. बघा ना की बक्षिसा खैरात मध्ये कुठला संघ जिंकतोय, कुठला फलंदाज जिंकतोय आणि बघतोय आपण की 24 बाद होतोय. म्हणून तर सांगतो ना की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देता देता घेणाऱ्याच्या एक दिवशी हात घेतात आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाज आहे तो कालिदास सरकतात. गोलंदाजी राईट मार्ग विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू पोलपटका ऑन साईट मध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला खेळून करतोय. प्रयत्न वाळूचे कन्नडगरती तेलीगरी येतोय क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा एक धावावरती समाधान आणि एक धावावरती समाधान मानत असताना पलकवरती धावसंख्या झाली ती 57 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक 6व्या षटकातील. या ठिकाणी बघायचं की नक्कीच एका षटकाराची गरज असेल, एका चौकाराची गरज असेल. चौथाला सावरलं आणि चौथाला सावरत असताना एक धावावरती मात्र महत्वपूर्ण योगदान येत आहे. एक धावानंतर फलकावरती धावसंख्या बघायला मिळते की षटक क्रमांक 6 षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या झाली होती 58 धावसंख्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 25 धावांचं लक्ष बघा. 12 चेंडू 25 धावा. बघतोय 12 चेंडू आणि 50 धावांचा, माफ करा 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. 12.50च्या सरासरीमध्ये धावा गोळा करायला लागतील. बघतोय आपण या ठिकाणी मात्र 12.50च्या सरासरीमध्ये ह्या धावा गोळा करण्याची इबाबत आहे की नाही. जो असतो स्कोर पाहिजे जिंकण्यासाठी. नौकऱ्याचा गोलंदाज पहिला चेंडू ऑन साईट मध्ये हळूवारपणे मध्ये चेंडूला मध्ये खेळून करतो. अक्षर 7-8 मध्ये एक धाव बघायला भेटते आणि एक धावाचे महत्वपूर्ण योगदान देत असताना 8 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. 11 चेंडू 24 धावा. सामना जर जिंकायचा असेल तर मात्र मोठ्या फटक्याची गरज असेल आणि अपोजिट संघ हळवीरपाडा संघ खेळतोय मैदानावरती. हळवीरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र 2 विकेट घेणे गरजेचं आहे. यावेळेस तिसऱ्या मध्ये देखील फटका बघायचं की क्षेत्ररक्षक तयार आहे आणि क्षेत्ररक्षक तयार असल्यानंतर सुंदर झेल पकडतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये. दहा चेंडू 24 धावांचं लक्ष. शेवटची जोडी मैदानावरती. एका बाजूला असं वाटत होतं की हळवीरपाडा संघ बॅकफुटवरती जाईल, परंतु मात्र त्यानंतर मात्र जी गोलंदाजांनी आपली मात्र किमया मात्र सिद्ध केली. एक सुंदर गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी करत असताना त्या लाईनवरती येतोय चेंडू. लेग बिफोरचा नियम नाही आहे आणि लेग बिफोरचा नियम नसल्यानंतर आपण मात्र बघणार आहोत की नक्कीच की कुठलाही फलंदाज मात्र पूर्ण 3ही यष्टांना मात्र चिकटून जर मात्र खेळला तरी मात्र कुठल्याही प्रकार मात्र निर्णय येणार नाही आपल्याकडे. बघतोय 9 चेंडू 24 धावा. चांगला फटका बघतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धावेनी मात्र नक्कीच आपलं कार्य तर मात्र समान होणार नाही. पंचांकडे दाद मागली जाते. एकदा मात्र पूर्ण केलेले आहे आणि एकदा मात्र पूर्ण करत असताना याच ठिकाणी आपण मात्र बघत होतो ना की गोकुळभाऊ जिरवा यांच्या माध्यमातून एका षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस लागलं होतं आणि हिरामन पवार साहेब सरपंच शिंदे यांच्या माध्यमातून एका षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस लागलेलं होतं. बघतोय हे बक्षीस मात्र अद्याप मात्र कमावण्याची मात्र वेळ असेल जर सामना कुठला संघ जिंकतोय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. याच ठिकाणी मात्र या 7व्या षटकामध्ये सामना अद्याप संपला नाही. 23 धावांचं लक्ष असेल. 8 चेंडू 23 धावा. या ठिकाणी षटकाराची मात्र अपेक्षा होती, पण मात्र या ठिकाणी आपण बघतो की ऑन साईट मध्ये मात्र चांगला फटका करतो आणि ऑन साईट मध्ये मात्र चांगला फटका मारल्यानंतर पुन्हा एकदा मात्र नारायण बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या मंचावरती मात्र येताना त्यांच्या मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की नक्कीच त्यांच्या मात्र शुभ असते. याच ठिकाणी मात्र या स्पर्धेचं उद्घाटन मात्र झालं होते आणि यांच्या गाण्याच्या माध्यमातून मात्र नक्कीच गाणं वाजलं जाते. मान्यश्री सुरेश भाऊ पिंडा साहेब यांचे मात्र पिताश्री या ठिकाणी मात्र मंचावरती आपल्याला मात्र बघायला भेटतात. अभिनंदन आहेत. अपील केली जाते. लेखबाईचा इशारा आणि लेखबाईचा इशारा असल्यानंतर मात्र सरकारची समाप्ती. सडक क्रमांक 7 सरकारचा खेळ समाप्त. धावपलगडी धावसंख्या 61. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. Dear friends,
6 चेंडू 22 धावा. सहा चेंडू आणि 22 धावांचं लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. डावखुऱ्याचा फलंदाज तयार आहे. उजव्या साईडला ऑफ स्टंपला मात्र चेंडू मात्र टकला होता. चांगला फटका कारण की तबाल मिझर यांचा मात्र आत्मविश्वास वाढला असेल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर मात्र नक्कीच आतापर्यंत मात्र सुंदर मात्र गोलंदाजीचा एक प्रत्यक्षिक उदाहरण मात्र त्यांनी मात्र दिलेलं आहे. दरम्यान बघायचं की 5 चेंडू मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. सामना जर जिंकायचा असेल तर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे कारण की ग्रुप ग्रामपंचायतचे दोन्ही खेळाडू मात्र चालतील आणि त्या चंद्रशेखरमध्ये या स्पर्धेमध्ये कलंक लागला जाणार नाही त्याची सुद्धा मात्र नोंद घ्यायची आहे. एक धाव 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सानिध्य पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि तेच कौशल्य मात्र दाखवण्याच्या भूमिकेमध्ये मात्र हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये येतील. शेवटच्या क्षणामध्ये हा सामना मात्र रंगतो की काय व्हावं. चांगला फटका बघेल की हवेमध्ये चेंडू जातो. येतं क्षेत्ररक्षक पण एकदा मात्र आंब्याच्या झाडाखाली चेंडू लँड केला जाईल. बरेच साहेब सारखं हुशार प्लेअर और डायरेक्ट हिट बघा. मी सांगितलं होतं ना की सारखं हुशार प्लेअर आणि डायरेक्ट हिट केलेला मात्र हा चेंडू. दरम्यान बघते की या ठिकाणी निर्धाव नाही म्हणता येणार. 2 धावा तर बघायला मिळतील. प्रमुख उपस्थिती आपल्या मंचावरती मात्र लागलेल्या आहेत. आजच्या दिवसामध्ये पुणे एकदा मात्र नारायण बाबा महाराज हे सुद्धा मात्र आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत. का नाही मानाची स्पर्धा आहे, गावाची शान आहे, आन बान शान. मोठं एक योगदान आपल्या सर्व पेंडा ब्रदर्स यांचं या चोरमुखसाठी आणि चोरमुखरांची मात्र साथ. एक जबरदस्त मात्र ही स्पर्धा रंगते याच मैदानावरती. औपचारिकता वाटते या सामन्याची आणि औपचारिकता वाचत असताना सिवरचा चेंडू शिल्लक असेल. यानंतरचा सामना उंबर दहाड विरुद्ध आदिवासी एक्सप्रेस काठोपडा यांच्यामध्ये होणारा पुढचा सामना नाणेफेकचा कौल झालेला आहे. आणि बघा आम्ही मात्र प्रतीक्षामध्ये होतो. नक्कीच कृष्णदादा वळवी यांचे मात्र नक्कीच पिताश्री सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले. सीताराम वळवी आपण वळवी काका आपण मंचावरती यावं ही नंबर विनंती करतोय मी तुम्हाला कोर कमिटीच्या माध्यमातून. वळवी काका आपण मात्र मंचावरती यावं ही नंबर विनंती. सीताराम वळवी या